जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संभाव्य युतीला भाजप कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध दर्शवला असून या संदर्भातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। जालना मनपा निवडणूक, भाजप कार्यकर्त्यांचा युतीला तीव्र विरोध। कार्यकर्त्यांची भूमिका, जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युती नको अशी ठाम भूमिका स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे। युती झाल्यास निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होईल अशी भावना व्यक्त केली जात आहे। सामूहिक राजीनाम्याचा इशारा, जर भाजप आणि शिंदे सेनेची युती झाली तर आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे। यामुळे पक्षासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे। आत्मदहनाचा इशारा, युतीच्या विरोधाने टोक गाठले असून एका भाजप कार्यकर्त्याने हातात ज्वलनशील पदार्थाची बाटली घेऊन थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे। भाजप महानगर अध्यक्षांसमोरच या कार्यकर्त्याने आपले संताप व्यक्त केला। युतीचा तिढा कायम, युती संदर्भात अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। बैठकांचे सत्र सुरू असून युतीचा तिढा कायम आहे। अंतिम निर्णय आज। भाजप जालना जिल्हा महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज या संदर्भात शेवटची बैठक पार पडणार आहे। या बैठकीतच युती होणार की भाजप स्वबळावर लढणार याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल। जालन्यातील या घडामोडींमुळे भाजप नेतृत्वाची कसोटी लागली असून आज होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सदस्य असून आज भास्कर दानवे यांच्या निवासस्थानी आलो। शेकडो कार्यकर्ते आले। त्यांचं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टी यांची पार्टी कोणत्या पक्षासोबत युती झाली तर हे राजीनामा देणार। माझं मत असं आहे, जर भारतीय जनता पार्टीचा कोणत्या पार्टीसोबत युती झाली तर मी आत्मदहन करणार। आणि आता बोलले तुम्हाला 1 वाजता यांची संभाजीनगरमध्ये मीटिंग आहे। जर मीटिंग झाली 1 वाजता आणि जर मला माहित पडलं मीटिंग झाली तर मी आत्मदहन करून आत्मदहन करणार। कारण की युती जर झाली तर काही असं कार्यकर्ते जे 15-20 वर्षापासून पार्टीमध्ये काम करतात आणि युती झाली तर त्यांना तिकीट भेटणार नाही। किती दिवस असे ते कार्यकर्ते खुर्ची चटाई उचलणार का? त्यांना संधी पाहिजे ना। युती झाल्यावर त्यांना तिकीट भेटणार नाही। माझं नाव करण झाडीवाले, भारतीय जनता पार्टी जिल्हा सदस्य। भावना हेच आहे, आता आम्ही इथं विश्वास सगळ्या लोकांनी भाजपवर धरलेले, सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मान टाकलेले आबा दानवे साहेबांवरती, जिल्हा प्रमुख आहे दानवे साहेब, आमच्या भाजपच्या सगळ्या नेत्यावरती, आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे हिंदू प्रेम करणारे लोक, आज नगरसेवक आज इतके रात्रदिवस मेहनत करणारे लोक, त्यांना न्याय मिळेल आबा दानवेपासून। हा युती नाही व्हायचं कारण एकच आहे इथं कार्यकर्ते। आता गोरंट्याल साहेब, आम्ही कम से कम 40 ते 50 नगरसेवक जिथे गोरंट्याल साहेबांसंग सोबत दानवे साहेबांवरती विश्वास टाकून भाजपमध्ये प्रवेश केले। 35-40 नगरसेवक, माजी नगरसेवक, दानवे साहेब चांगले मत असतं म्हणून आबा दानवे यांच्यावर विश्वास टाकून आम्ही सगळ्या लोकांनी भरोसा केलेला आहे। त्या भरोसा आबा दानवे साहेबांनी तोडावले। सगळे जालन्याचे जनताचे वन साइड पूर्ण 50 नगरसेवक निवडून येणारे, आमचे गोरंट्याल साहेब 50 नगरसेवक निवडून आणणारे। रात्र दिवस मी 25 वर्ष मी स्वतः नगरसेवक राहिलेलो आहे। आम्ही स्वतः हिंडणारे, स्वतः मतदान मागणारे, एक लोकांना निवडून आणणारे, अहोरात्र मेहनत करून निवडून आणणारे लोक घासलेटचा डब्बा घेऊन आताच आलेले आत्महत्या करत होते। आम्ही त्याला हातापाय जोडून त्या घासलेटच्या डब्याला आम्ही रोखलं त्या कार्यकर्त्याला भाजपच्या। आणि मी सुद्धा आता भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळं मी विनंती करतो की बाबा हे युती व्हावी। जर युती झाली तर 10 सीट बी निवडून येणार नाही याचे मला अनुभव। मी 25 वर्ष नगरसेवक राहिलेले, गावाचा कोल सगळा भाजपकडे आहे। जर भाजपच्या नेत्यांनी जर असं काय केलं, हा लोक निवडून येणार नाही। यासाठी वन साइड युती करावी नाही, लोकांना कार्यकर्त्याला न्याय द्यावा। नेता लोक माझी एवढीच विनंती आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सकाळी 7 वाजेपासून घरासमोर गर्दी त्यांनी केलेली आहे आणि 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पदाधिकाऱ्याने, प्रत्येक कार्यकर्त्याने त्या ठिकाणी तयार करून ठेवलेली आहे। त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे, त्यांना असं वाटतं की बाबा आम्ही एवढी तयारी, एवढी वर्ष पक्ष सांभाळा, एवढी पक्षासोबत काम करतो आणि ऐन वेळेला जर तुम्ही युती करणार वगैरे तर ते त्यांचा न पटणारी गोष्ट आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता
आता तर मला असं वाटतं 18 तास फक्त निवडणुकीच्या निवेदन पत्र दाखल करण्यासाठी जे बाकी आहे, आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांच्या मनाप्रमाणे कसं होईल त्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे. लगेच आमची आत्ता 10 वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल. तो निर्णय तुम्हाला कळवण्यात येईल. कुठल्याही प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुका असल्या, युती असेल, आघाडी असेल, सर्व पक्षाच्या आपापल्या परीने त्या ठिकाणी मॅरेथॉन बैठका होत असतात. एका बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नसतो आणि म्हणून आता ही मला असं वाटतं शेवटची बैठक असणार आहे. युतीच्या अनुषंगानं, युतीच्या संदर्भानं ही 10 वाजेची बैठक शेवटची असेल आणि त्या बैठकीमध्ये चांगला निर्णय होईल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आणि आशा आहे. साहजिक असे कार्यकर्त्यांच्या भावना आहे की एवढी वर्ष आम्ही काम करतो पक्षासाठी, पक्षाने आम्हाला बळ दिलं, आम्ही पक्षासाठी बळ देतो, वेळ देतो आणि म्हणून आमच्या भावना पक्षानं लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून त्यांच्या त्या तीव्र भावना आहे की मग जर युती झाली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ. असं मला बरेच निवेदन काल भेटले, बरेच SMS आले, बरेच व्हॉट्सअप आले, बरेच फोन्स आले आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या आम्ही भावना लक्षात घेऊ, परंतु ही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षामध्ये असं एकदम कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती विचारपूर्वक परवानगीच्या शिवाय काही त्या ठिकाणी होत नसतं. आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्या पद्धतीने काम करू. तेच तुम्हाला मी अगोदर सांगितलं की कार्यकर्त्याच्या अत्यंत तीव्र भावना आहे की बाबा तुम्ही जर असं करसाल तर मग आम्ही असं करू, आणि म्हणून त्यांच्या भावना लक्षात घेऊन वरिष्ठांना मी लगेच कळवणार आहे की अशा प्रकारचे कार्यकर्ते आले, त्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी. आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे की एका जागेसाठी 10 कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहे. तिकीट तर कोणाला तरी एक जणालाच मिळणार आहे आणि म्हणून 9 कार्यकर्ते साहजिक नाराज होतील, परंतु पक्षाच्या पुढे कोणताही कार्यकर्ता जाणार नाही असा मला ठाम त्या ठिकाणी विश्वास आहे. एक जणाला जरी तिकीट मिळालं तरी सुद्धा 9 कार्यकर्त्यांना समजावण्याचं काम पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी होईल आणि पार्टी समतोल न्याय सर्वांना देण्याचा प्रयत्न करेल.